अजून कुठेही पाणी मिळत नाही. मनोरायचे असते की दिवसात रोजच्या पाण्याचे पाणी संपते. म्हणूनच दुर्वेळ पाईप करून पाणी आणून लागत आहे. माणसाला जर पाणी प्यायला मिळत नसेल तर मुख्यत्वे काय बरोबर ते जाऊ दे. माझे बाबा माझी वाट पाहत असतील. हे रूपसुंदरी, तू कोण आहेस आणि तुझ्या सुंदर रूपाची परवाना करता या घनघोर अरण्यामध्ये का बरं भटकत आहेस? मी एक गिरचिकीची मुलगी आहे. पाण्याच्या शोधासाठी बरोबर भटकत आहे. पिण्याचे पाणी अगं तुझी ती तहान मी कायमची शांत करेन. चुप, मला जाऊ दे. माझे बाबा माझी वाट पाहत असतील. अगं मी या राजाचा राजकुमार रणवीर युवराज आहे. आज तू माझ्या मनाला शांत कर, म्हणजेच तुला या राजाची राणी बनवेल. तुझ्या राजाची राणी बनण्यापेक्षा झोपेतील राणी बनून राहील. खामोश, मुखाने माझी इच्छा पूर्ण कर. अगं तुझ्या एक सुंदर स्त्री आणि संपत्ती मिळवणं हे आमच्या राणी लोकांचे प्रीत आहे, समजलीस? काय करतात हुंबिड्याच्या हात पाय टाकला बुडायला ओ थांबा का रे बाबा मला म्हणते तुम्हाला नाही आहे बरोबर नाही आहे सर्दी नुसती ह्या नाकान पाणी मला नाही आहे म्हणजे बरोबर नाही. तुम्ही जा आणि डॉक्टरकडे जा. मी डॉक्टरकडे गेलो एक इकडे इंजेक्शन दिलं एक इकडे आणि या इकडे नाही येत इकडे दुखतो इकडे गेला आणि मग एवढी चिठ्ठी दिल्याबरोबर म्हटलं चिठ्ठी नेली दुकानात किराणाच्या तिला बाटलीच नाही कसली औषधाची किराणाच्या दुकानात कशी बाटली औषधाची बाजूच्या जरासं दुकानात गेलो मला एवढी वाटली मेडिकल मध्ये मी म्हटलं खाऊ तरी कधी तरी सुद्धा म्हटलं मग म्हणतो घे दुकानाला बरोबर एवढी वाटली एवढी आहे काय भाडा काय एवढी वाटली कोण डॉक्टर देतो काय थांब तुला दाखवता अरे तू क्या मला दाखवतो काय रे तू क्या ही पण एवढी वाटली एवढी वाटली कडू नाही पक्या
अरे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला पी 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 पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पप्पी दे पारुला चल जाऊ दारूला वरच्या वाडीला पैसे जास्त आहेत तिथे काय पैसे नाही काय पैशाशिवाय अरे एवढी मजाच नाही अरे पाक्या काय रे गेल्या 10 रुपयात न रे अरे तुला 10 रुपयाची मजा दाखवू काय दाखव. दाखवतो तुला 10 रुपयाची तुला 10 रुपयाची मजा पहिली करायची गावठी गावठी अरे पाक्या पेटकी पाक्या अरे सोड माझी मजा दाखवतो माझी फुटणार कशी पाक्या हा. अरे काय आहे माहित्या अरे तू असाच कसा काय पितो रे हा ग्लास कुठे अरे बांधा खाली पक्या तुक्या अरे कसा नवा अरे पाक्या अरे हा ग्लास कुठे अरे तुला सांगतोय ना बांधा खाली अरे पाक्या अरे गुलामा तसं नव्ह कसं काय थांब पाक्या तुला पण रे नाकात जाय पाक्या तसं नव्ह मेल्या गुलामाया गालास कुठे अरे बांधा खाली सांगतोय जाऊ दे तुझ्या लक्षात नाही येणार पाक्या या ग्लास कुठे अरे बांधा खाली याच्यात हा, बरं. एकच ग्लास याच्यात तुझ्यातली अर्धीवर गावठी आहे ना पहिलं मेला पुचकुली काय मोठी पोट 5 रुपयाची सांगली कलर कसा बदलला पिवळा आहे पिवळा आहे हलवतो तू नाही घेऊन खपून जाऊ दे पक्या चक्कर आली तर आज गडबडी त्याला जबाबदार मी नाही नेमकं तू तुझ्या जमणार नाही पक्या मला मी ना शासनावर आराम करतो आराम कर. मला झालं की ताबडतोब मला ताबडतोब तुला सुख करतो बंदूक तिकडे तिकडे लागल बंदुकीचं टोक इकडे कर आम्ही आराम करतोय पक्या लवकर सुख केलं की पक्या सुख केलं की
पक्या काय चमत्कार आहे. 3 दगडीचा नोकर आज महाराजांच्या सिंहासनावर झोंबा काढत आहे. काय हरकत नाही. महाराजांचा जय जयकार असो. आशीर्वाद महाराज, आपल्या राज्यात एक वाईट बातमी आली आहे. वाईट बातमी सांग बेटा लवकर सांग. महाराज, एका गरीब शेतकऱ्याची बायको एका श्रीमंताने पळवून नेली तर त्याने काय करावे. महाराज, आणि दुसऱ्याने काय करावे. दुसऱ्याला नसली तर त्याने तिसऱ्या काय हरकत नाही. आणि महाराज, तिसऱ्याने काय करावे. आता तिसऱ्याला नसेल तर त्याला माझी न्यावी. महाराज, तुम्ही आता मला नाही तर मग तुमची द्यावी ना. हरामखोर. माझी लोक बायको सांगितली ना चुक चुक करून टाकला. महाराज, शेवट बरोबर. अरे मूर्खानो, आम्ही राणाचे मोठे झालो आहोत, परंतु आज महाराजांच्या शास्त्राकडे स्पर्श केला नाही. चुकलो मी चुकलो ना शेवट बरोबर आहे. हे जाऊ दे आता. शेवट राज दरबार भरण्याची वेळ झाली आहे. महाराज थोड्याच वेळात राज दरबारात प्रवेश करतील, तेव्हा आपला पहारा व्यवस्थित ठेवा म्हणजे झालं. ठीक आहे. महाराजांचा जय जयकार असो. आशीर्वाद असो. प्रधानजी, बोला महाराज. राजनिष्ठेसाठी सत्याचा कंकट हाती बांधून सत्यासाठी लढणारा हा राजा सत्यजित आहे. या राज्यातील जनतेवर आमचं पुत्रवत प्रेम आहे. माझ्या राज्यातील सारी जनता माझ्या राज्यातील सारी जनता सुखी आणि समाधानी असली पाहिजे. राज्यात कोठे खून, चोऱ्या, दरोडे, बलात्कार होऊ नयेत यासाठी प्रधानजी आपण जातीने लक्ष दिलं पाहिजे. होय महाराज, आम्ही जातीने लक्ष ठेवून आहोत. राज्यात कोठेही दुष्काळ पडला तर धान्याची कोठारे खाली करा. कोणा दुश्मनाने हल्ला केलाच तर तो वार स्वतःच्या अंगावर झेलण्याची तयारी ठेवा. प्रधानजी, हे सारं काही करत असताना प्रधानजी तुमची आणि सर सेनापतींची साथ आम्हास लाभली. परंतु प्रधानजी, सर सेनापती कोठे दिसत नाही. महाराज, सर सेनापती सरहद्दीवर गेले आहेत. ते थोड्याच वेळात राज दरबारात हजर होते. असं महाराजांच्या जय जयकार असो. आशीर्वाद असो. सर सेनापती, बोला महाराज. आमच्या राज्यात कोठे अनुचित प्रकार तर घडत नाहीत ना. महाराज, आम्ही जिवंत असताना तुम्हाला चिंता करण्याचे काहीच कारण नाही. महाराज, आम्ही जनतेच्या सुखदुःखासाठी त्यांच्या न्याय हक्कासाठी सदैव तत्पर आहोत. असं म्हणजे आमच्या राज्यात सर्व काही कुशल मंगल आहे तर. होय महाराज, सर्व काही कुशल मंगल आहे. महाराज, करुणाची भरारी, सागराची लाट आणि महाराज तुमची दौड सारखी कोण रोखणार. पण काय प्रधानजी. महाराज, माझ्या बोलण्याचा वेगळा अर्थ घेऊ नका. प्रधानजी आपण या राज्याचे मुख्य प्रधान आहात. बोला, निसंकोचपणे बोला. महाराज, आपले युवराज रणवीर यांचे वागणे ह्या सत्यपूर नगराला शोभादायक वाटत नाही. त्यांचे वर्तन ह्या गोर गरीब जनतेवर अन्याय अत्याचार करणार आहे. तेव्हा त्यांना वेळीच पाय बंद घातला पाहिजे. प्रधानजी आपण सत्य बोलत आहात. युवराजांचे वागणे राजघराण्याचे हिताचे नाही. आम्ही त्यांना वेळोवेळी समजवण्याचा खूप प्रयत्न केला, पण व्यर्थ. आई विना पोर कासणार हा युवराज आज आमचे देखील ऐकेनासे झाला आहे. त्याच्या लहानपणी महाराणी स्वर्गवासी झाल्या आणि आम्ही या राज्याच्या सीमा विस्तारण्यात आघाडीवर होतो. युवराजांच्या लहानपणी आम्ही त्यांना वेळेत शिक्षण देऊ शकलो नाही. त्याचाच हा परिणाम आहे. महाराजांचा जय जयकार असो. बोला. महाराज, बाहेर शेतकरी आपली भेट
घेऊ इच्छितो. शेतकरी बाबा पाठवा पाठवा त्याला राजदरबारामध्ये. शेतकरी बाबा बोला. महाराज काय सांगू आणि कसं सांगू महाराज, शेतकरी बाबा बोला, निसंकोचपणे बोला. महाराज कोणी काळी पुस्तकात त्या परीने माझ्या मुलीवर महाराज बलात्कार झाला महाराज, बलात्कार. कोणी केला बलात्कार? महाराज तुम्ही आमचे राजा, होय. आमचे माय बाबा, होय. मग त्या मुलाच्या काय बरं शिक्षा द्याल महाराज, काय बरं? बलात्कार करणाऱ्याचे प्रथम हात कलम केले जातील. हो ना? होय. मला न्याय हा न्याय सर्वांसाठी सारखाच राहील. महाराज चंद्राच्या पोटी काजवा जन्माला यावा आणि राजहंसाच्या पोटी कावला निघतावा, तो सातपूर करंटा महाराज येऊला महाराज. अरे परमेश्वरा, ईश्वरा, परमेश्वरा. ही 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 कर्णकटू बातमी ऐकण्याऐवजी शेतकरी सेवक बोला महाराज. जा आणि युवराजांना राजदरबारी हजर करा. ठीक आहे. धिक्कार असो. युवराज हे मी काय ऐकत आहे? हे सारं खोट आहे. खामोश. प्रधानजी बोला महाराज. काही क्षणापूर्वी आपण जे बोलला त्याचा अर्थ अर्थ स्पष्ट आहे महाराज. राजाच्या गुप्त हेराने ही कर्णकटू बातमी या आधीच आमच्या कानी घातली होती. अरे ही नृतीच्या कुलांगार काट्या ही कर्णकटू बातमी ऐकण्याऐवजी आमच्या माथ्यावर पत्थर फेकून आमच्या माथ्याच्या ठिकऱ्या का केल्या नाहीस? अरे अरे तू कुठल्या काळ रात्री जन्माला आलास? त्यापेक्षा गर्भात तुझा अंत झाला असता तर आजचा दिवस पाहण्याची वेळच आली नसती. सेवक आपला हरामखोराला वडीलधार, पकड. पकड. शेतकरी बाबा आपल्यावर फार मोठा अन्याय झाला आहे. या अन्यायाचे रूपांतर आम्ही लवकरच न्यायात करू. आमच्यावर विश्वास ठेवा. आमचा विश्वास तुमच्या राजाने परत आमचे पालन करत्यात, परत पालन करत्यात. प्रधानजी बोला महाराज. लवकरात लवकर जनता दरबार भरवण्यात येईल आणि त्यामध्ये युवराजांना योग्य ती शिक्षा देण्यात येईल. होय महाराज. चला आजचा दरबार इथेच बरखास्त करा.